पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री मारुतीराय महाराज की जय। देवीची अहंभाव जाय ऐक्य ते आधीची आहे, हेची साच जेत होय तो अधियज्ञुमी। ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 8। देवीची अहंभाव जाय ऐक्य ते आधीची आहे, हेची साच जेत होय तो अधियज्ञुमी। परमार्थ करत असताना प्रत्येकाने आपल्या आपल्या परीने परमार्थाची वेगवेगळी व्याख्या बनवली आहे। ज्याला जसं वाटेल तसं त्यांनी आपल्या आपल्या परीने परमार्थाची व्याख्या बनवली आहे। आज मी हे प्रवचन करतोय, मला वाटतं प्रवचन करणं म्हणजे परमार्थ। एखादा मनुष्य कीर्तन करतो, त्याला वाटतं कीर्तन करणं म्हणजे परमार्थ। तुम्ही कीर्तन प्रवचन ऐकता म्हणून तुम्हाला वाटतं कीर्तन प्रवचन ऐकणं म्हणजेच परमार्थ। मुखानं देवाचं नाव घेणं म्हणजे परमार्थ, कुणाला दानधर्म करणं म्हणजे परमार्थ, चार धामाची यात्रा करणं म्हणजे परमार्थ, संध्याकाळी मारुतीला दिवाबत्ती करणं म्हणजे परमार्थ। अशा आम्ही आमच्या परीने परमार्थाच्या निरनिराळ्या व्याख्या बनवल्या आमच्या परीने। हा परमार्थ नाही अशातला भाग नाही, हे परमार्थाचंच अंग आहे। पण केवळ हे करणं म्हणजेच परमार्थ नव्हे। ज्ञानोबारायांच्या लेखी परमार्थाची काही आगळी वेगळी व्याख्या आहे। ज्ञानोबाराय बोलताय, नको ते घालवणं म्हणजे परमार्थ, आणि नको ते आहे अहंकार आणि विषय वासना। अहंकार आणि विषय वासना या दोन गोष्टींच्या त्यागासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना म्हणजेच परमार्थ। कुठलीही वासना मनात ठेवून परमार्थ करू नये, कारण वासनेतून सुटका हाच मोक्ष असतो। जन्म घेणे लागे वासनेच्या संगे। जन्म का धरावा लागतो? मरताना काही वासना शिल्लक असेल तर। मरताना काही वासना शिल्लक नसेल तर पुन्हा जन्म धरण्याची गरज नाही आहे। म्हणून परमार्थ करताना कुठलीही वासना मनात धरून परमार्थ करू नका, कारण वासनेतून सुटका हाच मोक्ष। बरीचशी माणसं परमार्थ करत असताना मोक्षाची वासना नाही ठेवली तर किमान सांसारिक प्राप्तीची तरी इच्छा ठेवतात, सांसारिक वस्तूंच्या प्राप्तीची तरी इच्छा ठेवतात। आणि बरीचशी माणसं प्रेरित होऊन परमार्थ करताना अशी भावना मनात ठेवतात की मला पुण्य मिळावं, मला पुण्य मिळावं, मला पुण्य मिळावं। पुण्यार्जनाच्या उद्देशाने परमार्थ करतात। परमार्थ कधीही पुण्य मिळण्यासाठी करू नये। परमार्थानं पुण्य मिळतं यात वाद नाही, परमार्थ पुण्याचंच काम आहे। पण मला पुण्य मिळावं या उद्देशानं परमार्थ करणं ही चूक आहे। आणि म्हणून पुण्यार्जनाचा उद्देश ठेवूनही परमार्थ करू नका। मला पुण्य मिळावं ही परमार्थ करताना भावना नसावी। का? पाप जसा एक मळ आहे तसं पुण्य सुद्धा एक मळच आहे। पाप नरकाला नेतं तर पुण्य स्वर्गाला नेतं, आणि शेवट हा दोघालाही आहे। हे दोन्हीही भोगूनच पार पाडावे लागतात।
तुम्ही गडगंजे पुण्य केलंय आणि पदरी बांधून ठेवलंय. गडगंजे पाप आहे, पाप नरकाला नेईल. पण गडगंजे पुण्य केले आणि पदरी बांधून ठेवलंय, हे पुण्य तुम्हाला स्वर्गाला नेईल. स्वर्गात जाल पुण्याच्या बळावर. परंतु पुण्य भोगून झालं की स्वर्गातूनही खाली यावं लागतं आणि पुन्हा मृत्यू लोकात किडामुंगी व्हावं लागतं. 184 योनी फिराव्या लागतात. आणि म्हणून ज्ञानावराय बोलले, तया पुण्याची पाऊटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोक. यावं लागतं. स्वर्ग नरक सूचक अज्ञान व्याले धर्माधिक, ते सांडून घालिया शेक ज्ञाने येणे. ज्ञानोबराय, पाप आणि पुण्य हे स्वर्ग आणि नरक सूचक आहे. ज्ञानोबराची होई आहे का? स्वर्ग नरक सूचक अज्ञान व्याले धर्माधिक, हे सांडून घालिया शेक ज्ञाने येणे. अज्ञानाच्या पोटी धर्म आणि अधर्म जन्म घेतो. धर्म म्हणजे पुण्य, अधर्म म्हणजे पाप. स्वर्ग नरक सूचक अज्ञान व्याले धर्माधिक, ते सांडून निघाली अशेक ज्ञाने येणे. अज्ञानाच्या पोटी धर्म आणि अधर्म जन्म घेतो. धर्म म्हणजे पुण्य, अधर्म म्हणजे पाप. पर्यायाने अज्ञानाच्या पोटी पुण्य आणि पाप जन्म घेतं. आणि पाप जसा मळ आहे तसं पुण्य सुद्धा एक मळच आहे. पाप नरकाला नेतं तर पुण्य स्वर्गाला नेतं. भोग दोन्हीचाही द्यावा लागतो. आणि भोगून संपल्यानंतर, ते पुण्य असो की पाप असो, भोगून संपल्यानंतर पुन्हा मृत्यू लोकात यावंच लागतं आणि किडामुंगी जीव बनावा लागतो. म्हणून परमार्थ करताना पुण्याची सुद्धा वासना मनात ठेवू नका. तुम्ही टोपल्यानं पुण्य करा, त्यात वाद नाही. टोपल्यानं पुण्य करा, पण केलेलं पुण्य भगवंताला अर्पण करा. आपली प्रत्येक कर्म ईश्वरार्पण बुद्धीनं करा. म्हणजे त्या कर्माचं फळ पुण्य भगवंताला अर्पण होईल आणि ते पुण्य तुम्हाला संसारात बांधणार नाही. कारण नगभर जरी पुण्य किंवा पाप पदरी शिल्लक राहिलं तर ते भोगण्यासाठी पुन्हा जन्म धरावा लागतो आणि 184 मध्ये अडकावं लागतं. म्हणून ज्ञानावराय बोलले, अगा कर्मे जे उरावे, तैतीही सुखदुःखी फळावे, आणि तया ते भोगावया यावे देहा एका. थोडंही पुण्य किंवा पाप शिल्लक राहिलं तर ते भोगूनच पार पाडावं लागतं आणि त्याला भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म धरावे लागतात आणि जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकावं लागतं आणि देव दोरावतो. म्हणून पुण्य करू नका असं नाही, पुण्य टोपल्यानं करा, पण केलेलं पुण्य पदरी बांधून ठेवू नका. पुण्य पदरी बांधलं की ते स्वर्गाला नेईल. भोगून झालं की पदच्युत व्हावं लागेल, पुन्हा खाली यावं लागेल आणि मृत्यू लोकात 84 लाख योनीमध्ये फिरावं लागेल. एकदा वनात असताना भगवान रामचंद्र आणि लक्ष्मण आणि गुरु विश्वामित्र दुपारची वेळ एका झाडाखाली बसले. तेवढ्यात गुरु विश्वामित्र हसले. प्रभू राम म्हणाले, गुरुवर आपण का हसला? आता रामचंद्राला तर माहित आहे महाविष्णूचा अवतार. विश्वामित्र का हसले माहीत होतं, पण प्रभू रामचंद्रानं ठरवलं होतं की मी मनुष्य रूपात आलोय तर मनुष्यासारखंच राहायचं, आपलं देव पण दाखवायचं नाही. म्हणून रामचंद्र म्हणाले, गुरुवर का हसले? तर विश्वामित्र म्हणताय, वत्सराम, गुरु होते विश्वामित्र, म्हणून म्हणाले, वत्सराम, तू चाललेला मुंगळा पाहिलास का? म्हणले, हो गुरुवर. म्हणले, तो कोण आहे तुला माहिती आहे का? म्हणले, नाही. म्हणले, तो गेल्या जन्मातला इंद्र आहे. गेल्या जन्मातला इंद्र आहे. 2 मुंगळे चालले होते, एका मुंगळ्याच्या पाठीवर दुसरा मुंगळा बसला होता. म्हणले, बघ बघ बघ, तो वर बसलेला मुंगळा आहे ना, वर बसलेला दुसऱ्या मुंगळ्याच्या पाठीवर बसलाय, तो वर बसलेला गेल्या जन्मातला इंद्र आहे. याला म्हणायचं येऊ लागती माघारे मृत्यू लोक. गेल्या जन्मात तो इंद्र होता, पण आता पदच्युत झालाय आणि मृत्यू लोकात येऊन पडलाय आणि मुंगळा झालाय. त्याला ऐरावतावर बसायची सवय होती,
खाली आल्यावर सुद्धा त्याला बसायला मुंगळा लागलाय, एका मुंगळ्याच्या पाठीवर बसलाय आणि चाललाय. बघ 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 म्हणले तो गेल्या जन्मातला इंद्र आहे म्हणले, ऐरावती रत्न थोर. पाठीवर बसून चाललाय, पायी चला वाटत ना त्याला, दुसऱ्या मंगळाच्या पाठीवर बसलाय. तिथं ऐरावतार बसायचा ना, आता दुसऱ्या मंगळाच्या पाठीवर बसलाय. पण तो गेल्या जन्मातला इंद्र आहे आणि आता मंगळा झालाय. याला म्हणायचं येऊ लागती माघारे मृत्यू लोका, यावं लागतं. पाप नरकाला नेतं तर पुण्य स्वर्गाला नेतं आणि संसारात बांधतं. आणि म्हणून तुकोबाराय बोलले की तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, नेदी लागो पाप पुण्य अंगा. महाराजच्या शब्दाकडे लक्ष द्या. तुकोबाराय असे बोलू शकले असते की तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, नेदी लागो पाप अंगा, इथं थांबू शकले असते. पण महाराज असं म्हणून थांबले नाही. महाराज काय बोलले? तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, नेदी लागो पाप पुण्य अंगा. नुसतं पाप नाही, पुण्य सुद्धा. का? महाराज म्हणाले मी माझ्या जीवनात माझ्या अंगाला पाप तर लागूच दिलं नाही, पण पुण्य सुद्धा लागू दिलं नाही. का? या पुण्यानं मला स्वर्गाला नेलं असतं आणि पुण्यातलं स्वर्गातलं पुण्य भोगून झालं की मला त्या इंद्रासारखं पुन्हा येऊन खाली मुंगळा बनावं लागलं असतं, किडामुंगी व्हावं लागलं असतं. माझं वैकुंठ, माझा सायुज्य, माझा पांडुरंग, माझा वैकुंठ नायक मला दुरावला असतं. म्हणून महाराजांना जागा केले, पाप तर पदरी बांधूच नका, पाप तर करूच नका, पण पुण्य केलं तर तेही पदरी बांधू नका. का? पाप नरकाला नेतं तर पुण्य स्वर्गाला नेतं. दोघालाही भोगावं लागतं आणि दोघाला शेवट असतं आणि पुन्हा मृत्यूलोकी ती यावंच लागतं आणि किडामुंगी बनावं लागतं. आपल्या पदरी जर गडगंज पाप असेल तर मनुष्य नरकाला जातो, गडगंज पुण्य असेल तर स्वर्गाला जातो. पाप पुण्य समान असेल तर पुन्हा माणूस होतो आणि पाप पुण्य शिल्लक नसेल तर तो मुक्त होतो, संत होतो. म्हणून परमार्थ करताना तुम्ही टोपल्यानं पुण्य करा, पण केलेलं पुण्य पदरी बांधून ठेवू नका. पाप एक मळ आहे, तसं पुण्यही मळ आहे. पाप नरकाला नेईल तर पुण्य स्वर्गाला नेईल आणि संसारात बंधनात तुम्हाला बांधेल. म्हणून आपल्याकडे चढावणी लागतात लग्नामध्ये, पंक्ती देण्यात, अन्नदान करा, अन्नदान करा, अन्नदान करा. पुण्याचं काम आहे, पुण्याचं काम आहे, जरूर करा, पण ते पुण्य मला मिळावं या भावनेने अन्नदान करू नका, पंक्ती उठू नका. तेच पुण्य तुम्हाला संसारात बांधेल आणि स्वर्गाला घेऊन जाईल, देव दुरावेल. केलेलं पुण्य भगवंताला अर्पण करा, किंबहुना आपलं प्रत्येक कर्म ईश्वरार्पण बुद्धीनं करा. त्या कर्माचं पुण्य भगवंताला आपोआप अर्पण होतं, त्यातून तुम्ही मोकळे होता. ते तुम्हाला संसार बंधनात बांधत नाही. म्हणून परमार्थ करताना पुण्यार्जनाची सुद्धा वासना मनात ठेवू नका. मोक्षाची तर नाहीच, मोक्षाची सुद्धा वासना ठेवू नका. का? वासनेतून सुटका हाच मोक्ष. मोक्षाची वासना तर ठेवूच नका, पण पुण्याची सुद्धा वासना ठेवू नका. का? पुण्यही स्वर्गाला नेईल आणि भोगून झाल्यावर मृत्यू लोकात यावं लागेल आणि किडामुंगी व्हावं लागेल, संसार बंधनात बांधेल आणि देव दुरावेल. बरीचशी माणसं परमात्म प्राप्तीसाठी परमार्थ करतात, ती मूर्ख असतात. ती मूर्ख असतात. माझं वाक्य कडू आहे, माझं वाक्य कडू आहे, पण अतिशय महत्त्वाचं आणि अर्थभरित आहे. परमार्थ प्राप्तीसाठी, परमात्म प्राप्तीसाठी जी माणसं परमार्थ करतात ती मूर्ख असतात. देव भेटावा म्हणून जी माणसं परमार्थ करतात ती मूर्ख असतात. तुम्ही म्हणता डॉक्टर मोठे साहेब आम्ही जावा का उठून, आम्ही का बसलो त्या सभा मंडपात तुमचं प्रवचन ऐकायला? देव भेटावं म्हणूनच, परमात्मा प्राप्ती घडावी म्हणूनच. आणि तुम्ही तर म्हणता परमात्मा प्राप्तीसाठी परमार्थ करतो, तो मूर्ख असतो. आम्हाला मूर्ख म्हणतात, जावा का उठून? जाऊ नका, तुमचं समाधान करेल मग पुढं जाईल. आपल्याकडे वेगवेगळ्या कल्पना पडल्यात. का परमार्थ करता? परमात्मा भेटावा. का परमार्थ करता? देव भेटावा. देव भेटण्यासाठी परमार्थ करायचाच नसतो, परमात्मा प्राप्तीसाठी परमार्थ करायचाच नसतो. का? परमात्मा हा जन्मताच प्राप्त असतो. तैसा हृदयामध्ये मी रामो, असता सर्व सुखाचा आरामो, परिभ्रांताशी कामो विषयावर. तैसा हृदया माझी मी रामो. देव अर्थात परमात्मा प्राप्त करायचाच नसतो, तो जन्मताच प्राप्त असतो आणि तो प्राप्त आहे, हृदयात उभा आहे म्हणून आम्ही जिवंत आहेत.
आणि तो प्राप्त नसता तर आम्ही जिवंत राहिलो असतो का? तो आहे म्हणून धडकन चालू आहे, तो जन्मताच प्राप्त आहे. म्हणून मला परमात्मा प्राप्ती करायची या उद्देशाने जर परमार्थ केला तर हा वेडगळपणा आहे. परमात्मा जन्मताच प्राप्त असतो. मग परमात्मा जर जन्मताच प्राप्त आहे तर त्याची अनुभूती आम्हाला काय येत नाही? मोठा गंभीर प्रश्न आहे. जन्मताच परमात्मा प्राप्त आहे. ज्ञानोबराय चक्क बोलले 7व्या अध्यायात, मी सिद्ध असता का निमावे साधनवरी. ज्ञानोबराय बोलत आहेत सिद्ध या शब्दाचा अर्थ होतो जो जन्मताच प्राप्त आहे, आणि साध्य या शब्दाचा अर्थ होतो जे जन्मानंतर प्राप्त केलं जातं. ज्ञानोबराय बोलले मी सिद्ध, देव बोलतायत ज्ञानोबरायच्या मुखातून, कृष्ण बोलतायत मी सिद्ध असता का निमावे साधनवरी. मी तुमच्या हृदयात राम म्हणून जन्मताच उभा आहे. मी सिद्ध आहे, तुम्हाला जन्मताच प्राप्त आहे, आणि मी जन्मताच प्राप्त आहे. मग माझ्या प्राप्तीसाठी साधनाचा आटापिटा करून मरता का? कशा करता आटापिटा करता? मी सिद्ध आहे, जन्मताच प्राप्त आहे, मग कशाला आटापिटा करता साधनाचा? माझ्या प्राप्तीसाठी साधनाचा आटापिटा करून मरू नका. मी जन्मताच प्राप्त आहे. मी सिद्ध असता का निमावे साधनवरी. हा मुद्दा समजावून घ्या. भगवंत आम्हाला जन्मताच प्राप्त आहे, त्याला प्राप्त करायचं नसतं. मग भगवंत जर आम्हाला जन्मताच प्राप्त आहे तर तो आम्हाला दुरावलाय का? आम्ही त्याला मुकलोत का? माझा प्रश्न नीट समजावून घ्या. भगवान आम्हाला जन्मताच प्राप्त आहे, मग भगवान जर जन्मताच प्राप्त आहे तर तो आम्हाला दुरावलाय का? आम्ही त्याला मुकलोत का? तर याचं कारण त्याला मुकण्यासाठी आम्ही काहीतरी धरून ठेवलंय. ते धरलेलं सोडा, तो जन्मताच प्राप्त आहे. नवे तुम्ही स्वतःच परमात्मा आहे. वेगळा परमात्मा प्राप्त करण्याची गरज नसते. वाक्य पुन्हा सांगतो, अर्थभरित वाक्य आणि परमार्थाचं सार आहे या वाक्यात. देव जर जन्मताच प्राप्त आहे तो आम्हाला दुरावलाय का? आम्ही त्याला मुकलोत का? याचं कारण त्याला मुकण्यासाठी आम्ही काहीतरी धरून ठेवलंय. ते धरलेलं सोडा, देव जन्मताच प्राप्त आहे. नवे तुम्ही स्वतःच देव आहे. वेगळा देव प्राप्त करण्याचीही गरज नाही आहे. आणि जे धरलंय ते आहे अहंकार आणि विषय वासना. जे धरलंय ते आहे अहंकार आणि विषय वासना. आणि म्हणून ज्ञानोबा आजच्या वहीत बोलतायत, तेवीची अहम भाव जाये ऐक्य ते आधीची आहे, हेची साच जेत होय तो अध्येत नोमे. काय धरलंय? परमात्मा मुकण्यासाठी आम्ही अहंकार धरलाय, विषय वासना धरली. हा अहंकार आणि विषय वासना त्यागली की देव प्राप्तच आहे. नवे तुम्हीच देव आहे. आम्ही आयुष्यभर परमार्थ करतोय. ज्ञानोबराय बोलले, चित्ती अहंते ठावो जिवे सकळ शास्त्राचा सरावो, ऐसे कोडी जन्म जावो परी न पावती माते. चित्ती अहंते ठावो जिवे सकळ शास्त्राचा सरावो, पै तोंड भरो का विचारा आणि अंतकरणी विषयाशी थारा, परी ना तुडे धनोदरा त्रिशुद्धी मी. अंतकरणात जर अहंकार आणि विषय वासना धरून ठेवल्यात आणि शास्त्र तोंडपाठ आहे, रोज परमार्थ करताय, रोज कीर्तन प्रवचन चालू आहे, देवदेव चालू आहे, पण हृदयात अंतकरणात जर विषय वासना आणि अहंकार तुम्ही ठेवला असेल साठवून, तर कोट्यावधी जन्म घ्या, माझी तुम्हाला भेट होणार नाही. चित्ती अहंते ठावो जिवे सकळ शास्त्राचा सरावो, ऐसे नि कोटी एक जन्म जावो परी न पविजे मते. मला पावणार नाहीत, माझी भेट होणार नाही का? शास्त्रपाठ आहे सगळे, पण चित्तात अहंकार धारण केलाय. हो, चित्तात अहंकार धारण केलाय, आणि हा अहंकार आम्हाला अखंड रामनामाच्या साधनेने गाळायचा आहे, नाहीसा करायचा आहे. आणि म्हणून नको ते घालवणं
परमार्थ म्हणजे काही मिळवणं म्हणजे परमार्थ नव्हे, नको ते घालवणं म्हणजे परमार्थ. आणि नको ते आहे अहंकार आणि विषय वासना. पण परमार्थाची व्याख्याच करायची असेल तर ती ज्ञानोबरायांनी अशी केली की अहंकार आणि विषय वासना यांच्या त्यागासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना म्हणजेच परमार्थ. अर्थात नको ते घालवण्यासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना म्हणजेच परमार्थ. आणि नको ते आहे अहंकार आणि विषय वासना. आणि म्हणून आम्हाला उभं आयुष्य खर्च करायचं आहे रामनामात, ते फक्त एकाच गोष्टीसाठी, अहंकार आणि विषय वासना घालवण्यासाठी. देव जन्मताच प्राप्त आहे, पण प्राप्त असूनही आम्ही त्याला मुकलोत का? त्याला मुकण्यासाठी आम्ही काहीतरी धरून ठेवले, आणि जे धरले ते आहे अहंकार विषय वासना. या दोन गोष्टीचा त्याग करा. देव प्राप्तच आहे, नवे नवे तुम्हीच देव आहेत. आणि म्हणून ज्ञानोबा बोलताय, तीवीची अहम भाव जाये ऐक्य ते आधीची आहे, हेची साच जेत होय तो अद्वैत नाही. अहंकार गेला की बाबांनो देव प्राप्तच आहे, नवे नवे तुम्हीच देव आहेत. देवातून तुमच्यात मूळचंच ऐक्य, वेगळा देव प्राप्त करण्याची गरज नाही, तुम्हीच देव आहे. तीवीची अहम भाव जाये ऐक्य ते आधीची आहे, हेची साच जेत होय तो अद्वैत नाही. मला सांगा, माणसाचा जीव कसा तयार होतो? माणसाचा जीव कसा तयार होतो? आम्ही जीवाचे डॉक्टर आहेत. मी डॉक्टर आहे, डॉक्टर भागवत मोठे, नेत्रतज्ञ बीड. आम्ही जीवाचे डॉक्टर आहेत. तुम्ही मला जर विचारलं एक डॉक्टर म्हणून की डॉक्टर साहेब तुम्ही, मोठे साहेब तुम्ही डॉक्टर आहेत आणि जीवाचे डॉक्टर आहेत, तर जीव कसा तयार होतो हे आम्हाला सांगा बरं. आता मला ज्ञानेश्वरी तोंडपाटे म्हणून मला उत्तर देता येईल, पण मी सोडून इतर कुठल्याही डॉक्टरला विचारा की जीव कसा तयार होतो, त्या डॉक्टरचा जीव गेला, त्या डॉक्टरचा जीव गेला तरी माणसाचा जीव कसा तयार होतो हे त्या डॉक्टरला सांगता येणार नाही. का? याचं उत्तर वैद्यकीय शास्त्रात नाही आहे, याचं उत्तर ज्ञानेश्वरीत आहे. आणि ती मला पाठ आहे म्हणून मला उत्तर देता येईल. पण आमच्या इतर डॉक्टर मित्रांना जर तुम्ही विचारलं की जीव कसा तयार होतो, त्या डॉक्टरचा जीव जाईल, पण त्याला जीव कसा तयार होतो हे सांगता येणार नाही. याची व्याख्या जीवाची, जीव कसा तयार होतो, ज्ञानेश्वरीमध्ये 13व्या अध्यायात बोलतात. वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावेव, जयाचेनी संगे जीव दशा वस्तू. जीव कसा तयार होतो व्याख्या सांगितली. वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावेव, जयाचेनी संगे जीव दशा वस्तू. जीवाची व्याख्या सांगितली ज्ञानोबारायांनी. डॉक्टरला जर विचारलं की माणसाचा जीव कसा तयार होतो, तर त्या डॉक्टरचा जीव गेला तरी देखील डॉक्टरला माणसाचा जीव कसा तयार होतो हे सांगता येणार नाही. याची व्याख्या ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबा ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायात बोलतात. वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावेव, जयाचेनी संगे जीव दशा वस्तू. वस्तू म्हणजे ब्रह्म. परमात्म्यामध्ये मन जाऊन मिळालं की परमात्मा जीवदशेला येतो. बघा ज्ञानोबाची होई, वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावेव, जयाचेनी संगे जीव दशा वस्तू. वस्तू म्हणजे ब्रह्म, वस्तू म्हणजे परमात्मा. याच्या संगतीनं परमात्मा जीवदशाला येतो. कोणाच्या? मनाच्या. जयाचेनी संगे जीव दशा वस्तू. परमात्मा मनाच्या संगतीत गेला आणि मनात अहंकार वास करतो. परमात्मा मनाच्या अर्थात अहंकाराच्या संगतीत गेला की परमात्माच जीव बनतो आणि तो जीव तुम्ही आम्ही असतो. म्हणून परमात्मा अधिक मन किंवा परमात्मा अधिक अहंकार बरोबर जीव. कसा जीव तयार होतो? माझ्या हाताकडे बघा, हा परमात्मा आहे आणि हे मन आहे. अहंकार मनात वास करतो. परमात्मा अधिक मन बरोबर जीव.
हां, परमात्मा अधिक मन अर्थात परमात्मा अधिक अहंकार बरोबर जीव. आता अखंड रामनामाची साधना केली आहे. राम म्हणता काम क्रोधाचे धन होय अभिमान देशोधडी. रामनामानं अभिमान जळून जातो. आता लक्ष द्या, परमात्मा अधिक मन बरोबर जीव. मग रामनामानं अहंकार अर्थात मन जाळून टाकलं आणि खाली वगळलं. खाली काय उरलं? नुसता परमात्मा. म्हणजे तुम्हीच परमात्मा झाले. वेगळा परमात्मा प्राप्त करण्याची गरज नाही आहे. ती वीची अहमभाव जाये ऐक्य ते आधीची आहे. बाबा तुझ्यात आणि माझ्यात मूळचंच ऐक्य. देव म्हणतायत तू देवच आहे, मूळचंच ऐक्य. बाद यामुळं आलाय की तू अहंकारात बद्ध आहेस म्हणून जीव आहेस. एवढा अहंकार गाळला की खाली उरणारा देवच असतो आणि तो देव तूच असतो. बघा, परमात्मा अधिक मन अर्थात परमात्मा अधिक अहंकार बरोबर जीव आणि परमात्मा वजा अहंकार बरोबर फक्त परमात्मा आणि तो परमात्मा तुम्हीच असतात. आणि म्हणून परमात्मा अहंकारात मिसळला की जीव दशेला येतो आणि या परमात्म्यामधून अहंकार वगळला की खाली फक्त परमात्मा उरतो आणि तो परमात्मा तुम्हीच असतात. वेगळा परमात्मा प्राप्त करण्याची गरज नसते. आणि रामनामाच्या साधनेनं आम्हाला हे करायचं आहे, फक्त अहंकार गाळायचा आहे. अहंकार गाळाला की खाली फक्त परमात्मा उरतो. आणि म्हणून तुकोबाराय बोलले अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. अहंकाराची मोक्षाची व्याख्या करताना पाया तिन्ही संतांना कशी मोक्षाची व्याख्या केली आहे. तुकोबाराय बोलले अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. नाथ महाराज मोक्षाची व्याख्या बोलतायत, देहहंतेचे दृढपणा तेची बद्धतेचे लक्षण, देहहंतेचे निरसन मुक्तता जाण नावतया. अहंकार धरून ठेवला म्हणजे तुम्ही जीव आहेत, बद्ध आहेत. अहंकार निरसला गेला की तुम्हीच देव आहेत. देहहंतेचे निरसन तया नाव मुक्तता. याला तुकोबाराय म्हणले अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. ज्ञानोबराय बोलतात मोक्षाची व्याख्या, तैसे मनपण मुद्दल जाये मग अहमभावाधिक के आहे म्हणून शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो. मनच मुद्दल गेलंय, परमात्म्यात मन मिसळले अहंकार असेल. हे मन तुम्ही रामनामानं मारले, मनाचं उन्मन केलंय, मन गाळलंय. मन गाळालं म्हणजे मनासहित अहंकारही गळाला. आता फक्त परमात्मा उरला, तुम्हीच परमात्मा झाले. तैसे मनपण मुद्दल जाये मग अहमभावाधिक के आहे म्हणून शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो. तोच ब्रह्म बनतो, तोच देव बनतो. ज्यांनी रामनामानं मन आणि अहंकार मारले आणि मन आणि अहंकार मेला की खाली फक्त परमात्मा उरतो आणि तुम्हीच परमात्मा बनता. का तर परमात्मा अधिक मन बरोबर जीव आणि परमात्मा वजा मन बरोबर फक्त परमात्मा. आणि म्हणून परमात्म्याला जीवदशेला जर कोण आणत असेल तर तो आहे अहंकार अर्थात मन. अहंकार परमात्म्यात जाऊन मिसळला की परमात्मा जीवदशेला येतो आणि या परमात्म्यातून अहंकार काढून टाकला की खाली फक्त परमात्मा उरतो आणि तुम्हीच देव बनता. मला सांगा, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई नामदेव एकनाथ तुकाराम ही अवतारी संत होती. आम्ही वैकुंठवासी ही अवतारी संत आहेत. मी नाव घेतली, या संतांची यादी बाजूला ठेवा. पण सावता महाराज ही सोडून बाकीची, सावता महाराज, सेना महाराज, मीराबाई, रोहिदास महाराज, गोरोबा काका, चोखा महाराज, कबीर महाराज, ही संत मंडळी संत कशी बनली? निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई नामदेव एकनाथ तुकाराम हे अवतारी संत आहेत. ते अवतारीच आहेत, त्यांची आपण बरोबरी करायची नाही. पण हे सोडून बाकीची जी मी नावं घेतली, सावता महाराज, सेना महाराज, ही जी मी 5-6 नावं घेतली, हे संत कसे बनले मनुष्य रूपातून? यांच्या हृदयात देव उभा आहे आणि देवाच्या बाजूला अहंकार उभा आहे आणि म्हणून ते जीव आहेत. आपल्या हृदयात देव बी उभा आहे आणि बाजूला अहंकार उभा आहे. कारण देव अधिक मन बरोबर जीव आणि देव वजा मन बरोबर फक्त देव, किंवा देव वजा अहंकार बरोबर फक्त देव. अहंकारामुळं देव जीवदशेला आला आहे. या महात्म्यांच्या हृदयात देव उभा आहे, देवाच्या बाजूला अहंकार उभा आहे. या संतानं अखंड रामनामानं हा अहंकार जाळला, अहंकार वगळला आणि खाली फक्त देवच राहिला, रामच राहिला आणि तेच देव बनले, तेच राम बनले. आणि म्हणून देव पहावया गेलो आणि देवची होऊन ठेवलो. आधी होता संत संग तुका झालासे पांडुरंग. या तुकाला संताचा संग लागला आणि तुका कोण झाला? तुका झालासे पांडुरंग.
तुकाच नाही, अच्युत महाराज तुम्ही पांडुरंग होऊ शकता, दादा तुम्ही पांडुरंग होऊ शकता, उशीर आले तरी मी, पंडित तुम्ही पांडुरंग होऊ शकतो, तुम्ही पांडुरंगच आहात, तुम्हाला पांडुरंग बनायचं. देव पाहावयासी गेलो आणि देवची होणे ठेलो. मी देव पाहायला गेलो पण मीच देव झालो. आता वेगळा देव कशाला बघत बसू, मीच देव झालो. ही प्रक्रिया समजून घ्या. आमच्या काहीतरी खुळपट कल्पना आहेत की देव कुठून तरी विटेवरून येईल. तो विटेवर तर आहेच पांडुरंग, विटेवरून येईल आणि आमच्या पुढे उभा राहील, आम्हाला दर्शन देईल आणि आम्हाला साक्षात्कार होईल. नाही, परमार्थात तुम्हाला देव बनायचे, तुम्हाला देव बनायचे. नराचा नारायण होतोय काय, मग तुम्हाला देव बनायचे. इथपर्यंत आम्हाला मजल मारायची आणि त्यासाठी काहीही करायचं नाही, काहीही करायचं नाही, फक्त नको ते घालायचे. आणि नको ते आहे अहंकार आणि विषय वाचना. तुमच्या हृदयात देव उभा आहे, पांडुरंग उभा आहे आणि पांडुरंगाच्या बाजूला अहंकार आहे, म्हणून तर तुम्ही जीव आहेत. अखंड रामनामानं हा अहंकार मारायचा, खाली गाळायचा, खाली फक्त पांडुरंगच उरतो आणि तुम्हीच पांडुरंग म्हणता. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवय सुखाचे कोंब, एरे माणूसपण भांब लौकिक भागू. तुम्हीच देव बनतात, तुम्हाला देव बनायचे. हे संत कसे देव बनले? त्यांच्या हृदयात देव उभा आहे, बाजूला अहंकार उभा आहे. अखंड रामनामानं अहंकार जाळला, खाली फक्त देवच उरला आणि ते देव झाले, आत्ता संत झाले. आणि म्हणून परमात्मा अधिक अहंकार बरोबर जीव आणि परमात्मा वजा अहंकार बरोबर फक्त परमात्मा आणि तुम्हीच परमात्मा बनता. म्हणून साधना करताना तुम्हाला एकच करायचे, रामनामानं अहंकार मारायचा आहे. देवाच्या बाजूला अहंकार आला म्हणून जीव आहेत. रामनामानं अहंकार मारला की अहंकार खाली जातो, वगळतो, खाली फक्त देवच उरतो आणि तुम्हीच देव बनता. इथपर्यंत आम्हाला मजल मारायची. म्हणून परमार्थ हा इष्ट आणि अनिष्ट गोष्टींची सरमिसळ आहे. यात इष्ट आहे परमात्मा आणि अनिष्ट आहे अहंकार. माता मावल्या दळण करतात. दळण करणे म्हणजे काय? इष्ट गहू मागे राखणे आणि अनिष्ट खडे उचलून बाहेर फेकणे, याला म्हणायचं दळण करणं. तर परमार्थ करणं म्हणजे काय? इष्ट परमात्मा हृदयात राखून ठेवणे आणि त्याच्या बाजूला उभं असलेला अनिष्ट अहंकार उचलायचा आणि बाजूला फेकणे, याला म्हणायचं परमार्थ करणे. इष्ट गहू मागे ठेवणे, अनिष्ट खडे फेकून देणे म्हणजे दळण करणे. इष्ट परमात्मा मागे राखणे आणि अनिष्ट अहंकार उचलून बाहेर फेकणे म्हणजेच परमार्थ. आणि आम्हाला हे करायचे, काही मिळवायचं नाही परमार्थात. मिळवणं म्हणजे परमार्थ नव्हे, काही नको ते घालायचं. आयुष्यभर साधना करून नको ते घालायचे आणि नको ते अहंकार, आणि अहंकार गेला की तुम्हीच देव बनता. आणि जी संत मंडळी देव बनली, संत बनली, ती या प्रक्रियेने बनली. त्यांनी अखंड रामनामानं आपला अहंकार जाळला आणि अहंकार जळाला की देवाच्या बाजूला हृदयात जो अहंकार उभा आहे त्याच्यामुळे आम्ही जीव आहेत. तो अहंकार जळाला की अहंकार संपला, खाली देव उरला आणि तुम्हीच देव झाले. वेगळा देव प्राप्त करण्याची गरज नाही आहे. ही प्रक्रिया समजून घ्या. मला सांगा, पितळ आणि सोनं यात जास्त पिवळं काय असतं? वर्ग हुशार आहे. पितळ आणि सोनं यात जास्त हुशार काय असतं? अच्युतराव रेड्डी महाराज, चूक, नापास झाले. दादा, पितळ आणि सोनं, माता मावल्या, पितळ आणि सोनं, रोज सोन्याचा आणि पितळाचा संबंध आहे तुमचा. पितळ आणि सोनं यात जास्त पिवळं काय? अजिबात नाही. पितळ जास्त पिवळं आहे. तुम्ही पितळाचं पातेलं घासा आणि सोन्याची अंगठी घासा, समोरासमोर मांडा, पितळ सोन्यापेक्षा जास्त पिवळं दिसतं. ते ज्ञानोबा बोलतात, मी नाही आहे. पितळ सोन्यापेक्षा जास्त पिवळं आहे. पण तरीही पितळाला किंमत कमी आहे, दर्जा कमी आहे. सोन्याला दर्जा जास्त आहे. का? पितळाला गंज लागतो, सोन्याला गंज लागत नाही. म्हणून पितळ हलकं आहे, सोनं भारी आहे. पितळ पिवळं आहे, सोन्यापेक्षा जास्त पिवळं आहे, तरीही त्याला किंमत कमी आहे. का? त्याला गंज लागतो. सोन्याला किंमत जास्त. का? सोन्याला गंज लागत नाही. ज्ञानोबा 4थ्या अध्यायात बोलतात, सांगे पितळेची गंधी काळीक, जय फिटली होय निशेष, तरी सुवर्ण काय अनेक जोडू जायचे. अरे बाबा म्हणले, पितळाला गंज लागायचा बंद झाला तर वेगळं सोनं विकत घ्यायची गरज काय? पितळ हेच सोनं.
पितळ हेच सोनं. होय ऐका त्यांना वयाची सांगे पितळेची गंदी काळी जे फिटली होय निशेष तरी सुवर्ण काय आणि जोडू जायचे. कशाला सोनं घ्यायचं म्हणले. पितळ हेच सोनं. जर पितळाला गंज लागायचा बंद झाला तर, जर पितळाला गंज लागायचा बंद झाला तर पितळ हेच सोनं. वेगळं सोनं विकत घेण्याची गरज नाही. तसं अखंड रामनामाने तुम्ही तुमच्या हृदयातील अहंकाराचा गंज जर जाळला तर तुम्हीच परमात्मा. वेगळा परमात्मा प्राप्त करण्याची गरज नाही. तुम्हीच परमात्मा असता. म्हणून त्यांना बरा बोलताय सांगे पितळेची गंदी काळी जय फिटली होय निशेष तरी सुवर्ण काय आणि जुडू जायचे. तैसे यमने मी चोखाळले यमने मी कडसले तपोज्ञानी चोखाळले ते मीची झाले. हे तर संशय कायच काय बोलतायत माऊली. या वयाकडे ध्यान द्या. सांगे पितळेची गंदी काळी गजे फिटली होय निशेष तरी सुवर्ण काय आणि जोडू जायचे. तैसे यमनी मी कडसले तपोज्ञानी चोखाळले ते मीची झाले. हे तर संशय कायसा. ते मीची झाले हे तर संशय कायसा. अरे ते देव झाले म्हणले. तुम्ही शंका काय की का तो देवच झाला म्हणले. कोण. ज्यांनी अखंड रामनामानं आपल्या हृदयातला अहंकाराचा गंज घालवलाय. पितळाला गंज लागायचा बंद झाला. पितळ हेच सोनं. वेगळं सोनं विकत घ्यायची गरज नाही. हृदयातला अहंकाराचा गंज घातला रामनामानं की तुम्हीच देव. वेगळा देव प्राप्त करण्याची गरज नाही आहे. ही परमार्थातली उच्च कल्पना समजून घ्या. आम्ही देवच आहोत. मला सांगा संत वाङ्मयात प्रत्येक संतानं टाहो फुडू फुडू सांगितलंय नर नारी बाळे अवघा नारायण ऐसे माझे मन करी देवा. जे जे दृष्टी दिसे कशा करता लिहिले वर्णाताने नुसतं भोगायला. का बीजाचे झाले तरू अथवा भंगाराचे अलंकारू तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग. आधी ब्रह्मा करुणी शेवटी मशक धरुणी माझी समस्त जाणुनी स्वरूप माझे. ब्रह्मदेवापासून तर किड्यामुंगीपर्यंत जगात एक परमात्माच नटलाय. ब्रह्मदेवापासून ते किड्यामुंगीपर्यंत डोळ्याला दिसणारी प्रत्येक वस्तू हा देव आहे, परमात्मा आहे. आणि मग या यादीमध्ये आम्ही येतो. ब्रह्मदेवापासून किड्यामुंगीपर्यंतची यादी त्यात आम्ही बी आहोत. आम्ही देवच आहोत. आम्ही देवच आहोत. पण भानगड एक आहे आम्ही अहंकारानं बरबटलोय. आम्ही अहंकारानं बरबटलोय. मला सांगा शुद्ध सोन्यामध्ये बट्टा मिसळवला. आता सोनं कसं झालं? बट्टेबाज झालं. हां. आणि तेच सोनं जाळात घातलं, बट्टा जळेल, खाली काय उरेल? शुद्ध सोनं. किती सोपं हिशोब आहे बघा बरं. हां. शुद्ध सोनं आहे, त्यात बट्टा घातला, सोनं बट्टेबाज झालं. आता ते बट्टेबाज सोनं जाळात घातलं, जाळानं बट्टा जळाला, खाली काय उरलं? शुद्ध सोनं. पांडुरंग शुद्ध सोनं आहे, पण या पांडुरंगात अहंकार मिसळला की हाच पांडुरंग बट्टेबाज बनतो आणि जीव बनतो. हाच पांडुरंग जीव बनतो, पण तो बट्टेबाज पांडुरंग आहे, त्यात अहंकार मिसळला आहे. आणि तो बट्टेबाज पांडुरंग आम्ही आहोत. आम्ही पांडुरंगच आहोत, पण बट्टेबाज आहोत. सोनं शुद्ध आहे, पण त्यात बट्टा घातला, बट्टेबाज झालं. जाळात घातलं बट्टेबाज सोनं, बट्टा जळाला, आता शुद्ध सोनं मागं राहिले. आम्ही देवच आहोत, पण आमच्यात अहंकार मिसळला आहे, म्हणून आम्ही बट्टेबाज देव झालो. आता आमच्या हृदयातला अहंकार आम्ही रामनामानं जाळून टाकला, खाली शुद्ध देव उरला आणि आम्हीच देव झालोच. वेगळा देव प्राप्त करण्याची गरज नाही. ही परमार्थातली उच्च भूमिका समजून घ्या. आम्हाला इथपर्यंत मजल मारायची. म्हणून जगात देवच नटलाय. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. देवच नटलाय. पितळाला गंज लागायचा बंद झाला तर पितळ हे सोनं. वेगळं सोनं विकत घेण्याची गरज नाही आहे. तुम्ही तुमच्या हृदयातला अहंकाराचा गंज रामनामाने जाळला की तुम्हीच देव. वेगळा देव प्राप्त करण्याची गरज नाही आहे. कारण हृदयात देव उभा आहे, बाजूला अहंकार उभा आहे. रामनामाने अहंकार जळाला, अहंकार आता खाली गेला, फक्त देव उरला. हृदयात देव उरला म्हणजे तुम्हीच देव झाले. वेगळा देव प्राप्त करण्याची गरज नाही. फक्त आयुष्यभर रामनामाची साधना करून अहंकाराचा गंज जाळायचा आहे. अहंकाराचा गंज जाळायचा आहे. देव सोनं आहे, आम्ही पितळ आहेत.
देव सोनं आहे, देवरूपी सोन्याला गंज लागत नाही. आम्ही पितळ आहेत, पितळाला गंज लागतो. म्हणून देवात आणि आमच्यात फरक आहे. आमच्या पितळाला गंज लागायचा बंद झाला, अहंकार आम्ही जाळला की आमचं पितळ सोनं होतं, पर्यायाने आम्हीच देव होतो. वेगळा देव प्राप्त करण्याची गरज नाही. सांगे पितळेची गंदी काळी जै फिटली होय निशेष, तरी सुवर्ण काय आणि जोडू जायचे. आणि म्हणून भगवत भक्ती करताना, परमार्थ करताना, देवाला शरण जाताना देव बनून शरण जायचे. देव बनवून. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. ज्ञानोबाने चक्क मुस्कडात मारली, आमच्या 18व्या अध्यायात मुस्कडात मारली एका ओवीतून. अरे म्हणले वेड्या, देवाला शरण चाललायस आणि विकार अहंकार विषय सोबत घेऊन चाललायस, जीव रूपात आहेस आणि देवाला शरण चाललाय, तुझ्या बुद्धीला काही लाज वाटत नाही म्हणले. ज्ञानोबा बोलतायत. आणि जीवितवेची असी जे आणि मजही शरण रिगी जे दिग्ग या बोली न लजे प्रज्ञा केवी. प्रज्ञा म्हणजे बुद्धी. तुझ्या बुद्धीला काही लाज वाटत नाही का म्हणले माणसा. जीवरूपात आहेस आणि जीवरूपातून देवाला शरण चाललास, तुला देव कसा भेटेल. जीवितवेची असी जे आणि मजही शरण रिगी जे दिग्ग या बोली न लजे प्रज्ञा केवी. तुझ्या बुद्धीला काही लाज वाटत नाही का म्हणले माणसा. तू जीवरूपात आहेस आणि जीवरूपातून देवाला शरण चाललास, देवात कसं मिसळता येईल. देव बन, देव बन आणि देवासमोर उभा राहा, देवाला शरण जा, देवात मिसळशील. परमार्थात आम्हाला देव बनायचे. परमार्थात आम्हाला देव बनायचे. पाण्याला शरण जायचं आणि तुम्ही तेल बनून गेले, पाण्यात मिसळता येईल. पाण्याला शरण जायचे, पाणी बनवून शरण जा. सुवर्णमणी सोनिया का कल्लोळ जैसे पानिया, तैसे मज धनंजया शरण येतो. धनभरा. सुवर्णमणी सोनिया का कल्लोळ जैसे पानिया, तैसे मज धनंजया शरण येतो. पाण्याला शरण जायचे, पाणी बनवून शरण जा. तेल बनवून जर शरण गेले पाण्याला तर पाण्यात मिसळणार नाहीत, पाण्यावर तरंगाल. का. तेल पाण्यापेक्षा हलकं आहे. तेल पाण्यापेक्षा हलकं आहे. पाण्यापेक्षा तेल हलकं आहे म्हणून तेल पाण्यावर तरंगतं. गुरुजींनी शाळेमध्ये मुलाला प्रश्न विचारला, पोरांनो पाण्यापेक्षा तेल हलकं आहे म्हणून तेल पाण्यावर तरंगतं. म्हणले तेलापेक्षा हलकं काय. पोरं म्हणले भजे. पोरं म्हणले भजे. का. तर भजे तेलावर तरंगतात. पाण्यापेक्षा तेल हलकं. का. तर तेल पाण्यावर तरंगतं. मग तेलापेक्षा काय हलकं. तर म्हणले भजे. का. तर भजे तेलावर तरंगतात. विनोदाचा भाग सोडा. पाण्याला शरण जायचंय, पाणी बनून जावं. सोन्याला शरण जायचंय, सोनं बनून जावं. देवाला शरण जायचंय, देव बनून जावं. सुवर्णमणी सोनिया का कल्लोळ जैसे पानिया, तैसे मज धनंजया शरण येतो. पाण्याला शरण जायचंय, तेल म्हणून गेलात तर पाण्यात मिसळता येणार नाही. देवाला शरण जायचंय तर मनुष्य म्हणून गेलात, जीव रूपात गेलात तर देवात मिसळता यायचं नाही. देव बनून देवाला शरण जा, तेव्हा देवात मिसळता येईल. आणि म्हणून तुकोबारा बोलले की देव पहावया गेलो आणि देवची होणे टेलो. आधी मी देव झालो. आधी होता संत संग, तुका झाला पांडुरंग. हा तुका पांडुरंग झाला आणि पांडुरंगापुढे उभा राहिलाय, तेव्हा देवात मिसळायला योग्य झालाय. तुका जीवरूपात नाही, तुका पांडुरंग झालाय आणि पांडुरंगापुढे उभा राहिलाय. दोघंच समान, तेव्हा एकमेकात मिसळता येतं. आणि हा सायुज्य मोक्ष असतो. याला सायुज्य मोक्ष म्हणतात. देव जर पाणी तुम्ही तेल आहे तर तुम्हाला पाण्यात मिसळता येईल नाही. देव पाणी तर तुम्हाला पाणी व्हावं लागेल, तेव्हा पाण्यात मिसळता येईल. आणि म्हणून देवात मिसळायचं आहे तर देव बनून देवापुढे उभा राहा तरच मिसळता येईल, अन्यथा देवात मिसळता येणार नाही. आणि म्हणून ज्ञानोबारायाने आम्हाला चिमटा काढाय की आणि जीवित वेची असी जे आणि मजही शरण रेगी जे दिग्ग या बोली न लजे प्रज्ञा केवी. माणसानं तुमच्या बुद्धीला काही लाज वाटत नाही का म्हणले. जीव रूपात आहात, मनुष्य रूपात आहात, विकार घेऊन आहात. हृदयात अहंकार आहे, विषय वासना आहेत आणि सगळं गबाळ घेऊन देवाला शरण निघालेत. देवात कसं मिसळता येईल. देव निर्विकारी आहे, त्याच्यापाशी अहंकार नाही, विषय वासना नाही. देव निर्विकारी आहे आणि तुम्ही विकार घेऊन निघाले, मिसळता येईल. देव निर्विकारी, तुम्ही निर्विकारी व्हा, देवात मिसळता येईल.
देव पाणी, तुम्ही पाणी बना, देवात मिसळता येईल. आणि म्हणून विषय वासना आणि अहंकार यांचा त्याग केला की तुम्हीच देव बनता आणि देव बनून देवापुढे उभे राहता. आणि मग देव आपला स्वीकार करतो, देवात आपल्याला मिसळता येतं. पाणी होऊन पाण्यापुढे उभा राहा, पाण्यात मिसळता येईल. देव होऊन देवापुढे उभा राहा, देवात मिसळता येईल. आणि याला सायुज्य मोक्ष म्हणतात. पण आम्हाला देव बनायचं आहे परमार्थात, तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये आडवं जर कोण येत असेल तर तो आहे हा अहंकार रूपी म्हातारा. आम्हाला देव बनायचं आहे, देव बनून देवापुढे उभं राहायचं आहे, पण या प्रक्रियेमध्ये आडवा जर कोण येत असेल तर तो आहे अहंकार रूपी म्हातारा. आणि म्हणून ज्ञानोबा बोलले 18व्या अध्यायात, ते तर अडवावया आले देहवैरी धोपटिले तया माझी पहिले देह अहंकारू. तुम्ही देव बनायला चाललाय, पण देव बनत असताना या प्रक्रियेमध्ये तुम्हाला कुणीतरी आडवं येतंय, तो अहंकार आहे आणि याला धोपटा म्हणले. जसं एखादा चोर सापड, आपण काय म्हणतो, धोपटला धरून, तसं तुम्हाला देव बनायला आडवं जर कोण येत असेल तर अहंकार आडवा येतोय, या अहंकाराला धोपटा. अहंकार 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 म्हणजे काय? अहंकार म्हणजे मी देह आणि देह संबंधिनी माझं, म्हणजे अहंकार. यालाच अज्ञान म्हणतात. अहंकार म्हणजेच अज्ञान. मी देह आणि देह संबंधिनी माझं म्हणजेच अहंकार आणि म्हणजेच अज्ञान. आणि मी देह नसून मी आत्मा आहे अशा बोधावर आरूढ होणं म्हणजे आत्मज्ञान. मी देह नसून आत्मा आहे आणि आत्मा विश्वव्यापी आहे. मग मी आत्मा आहे तर सगळं विश्व मीच व्यापलं आहे आणि जगतात मीच नटलो आहे. मी आत्मा आहे असा बुद्धीचा निश्चय होणे म्हणजे आत्मज्ञान, आणि मी देह आहे असा बुद्धीचा निश्चय म्हणजे अहंकार किंवा अज्ञान. हा अहंकार भगवत प्राप्तीला आडवा येतो. म्हणून ज्ञानोबा बोलतात की याला पहिलं धोपटा, याचा काटा काढा. जोपर्यंत याला तुम्ही हाकलून देत नाही तोपर्यंत तुम्हाला देव बनता येणार नाही. या सगळ्या प्रक्रियेत तुम्हाला देव बनायचे आणि देव बनून देवापुढे उभं राहायचे, तर देवात मिसळता येईल किंवा देवप्राप्ती होईल, अन्यथा नाही. तुम्ही बट्टेबाजच राहाल. हे बघा, एक ज्ञानोबांनी दृष्टांत दिला आहे 7व्या अध्यायात, 8व्या अध्यायात. एक काचेचा तुकडा घ्या आणि त्या काचेच्या तुकड्याखाली एक केस मांडा, डोक्याचा केस. काचेच्या तुकड्याखाली एक केस मांडा. काचेचा तुकडा पारदर्शक आहे. आता त्या काचेच्या तुकड्याखाली केस मांडल्यामुळे वरून पाहिलं तर ती काच तडकल्यासारखी दिसते. पै केसाचा गुंडाळा वरी ठेवली स्फटिक शिडा. ज्ञानोबा बोलतात, एक काचेचा तुकडा घ्या पारदर्शक आणि त्याच्या खाली केस मांडा आणि वरून बघा ती काच तडकल्यासारखी, फुटल्यासारखी दिसते. फुटलेली नाही आहे पण फुटल्यासारखी दिसते. कशामुळं? तिच्या खाली केस आल्यामुळं. आता हा केस तुम्ही हाताने वडून काढा आणि पुन्हा वरून बघा, ती काच अखंड दिसते, फुटलेली दिसत नाही. मग ती फुटलेली होती का आधी? ती अखंडच होती. तिला काय डाग देऊन सांधले का आपण? ती फुटलीच नव्हती. का फुटलेली दिसत होती? खाली केस आलाय म्हणून. केस वडून काढला, ती आता अखंड दिसते, पण ती फुटलेलीच नव्हती, ती अखंडच आहे. फुटलेली दिसत होती खाली केस आल्यामुळं. तसं तुम्ही देवच आहेत. तुम्ही देवच आहेत, पण देवापासून वेगळे दिसता का? तुमच्यात अहंकार आलाय. हा अहंकार वडून काढा, तुम्हीच देव आहेत. केस वडून काढला, काच अखंडच आहे. खाली केस आल्या म्हणून तडकलेली दिसते. तिचे 2 तुकडे दिसले, तडकलेली नाहीच आहे. खाली केस आल्या म्हणून तडकलेली दिसते. केस वडून काढा, ती अखंडच आहे. पूर्वी अखंड, आताही अखंडच आहे. ती तडकलीच नव्हती, केसामुळे तडकलेली वाटत होती. केस वडून काढला, ती आता तडकलेली दिसत नाही. तिला मग सांधले का? नाही, ती मूळचीच अखंड आहे. केसामुळे भेद दिसत होता फुटलेला, तडकलेला. तसं तुम्ही देवच आहात. देवच आहात, पण जीवरूपात दिसतात. केवळ कशामुळं? तुमच्यात अहंकार आलाय म्हणून, आणि देवात अहंकार नाही. हा अहंकार रूपी केस वडून काढा, तुम्ही देवच आहात. तुमच्यात आणि देवात मूळच ऐक्य आहे. म्हणून ज्ञानोबा बोलतात, कितीवीची अहंभाव आहे, ऐक्य ते आधीची आहे. हे साच जेत होय तो आधी मी. बाबा तू देवच आहेस. हो, अविद्येची जवनिक फिटे
आणि मग ते भेदभावा ते आटे. अविद्या, अहंकार, माया ही परमात्म्याला झाकते. जीव आणि परमात्मा यांच्यात ही अविद्या किंवा अहंकार एक पडदा निर्माण करते आणि या पडद्यामुळं देव झाकलेला दिसतो आणि आपल्याला हे जगत परमात्मा स्वरूप दिसण्याच्या ऐवजी जगत दिसतं आणि ते सत्य वाटतं. जगत मिथ्या आहे, पण मिथ्या असूनही सत्य वाटतं का? की स्वमायेचे आडवस्त्र लावणी एकला खेळवी सूत्र, बाहेरी नटी छायाचित्र लक्ष 84. भगवंतानं आपल्या मायेचं अर्थात अहंकाराचं एक वस्त्र आड केलंय आणि तो त्या वस्त्राच्या आड लपलाय. या वस्त्रानं त्याला झाकलंय आणि हे वस्त्र आहे अहंकाराचं, मायेचं, अविद्येचं, अज्ञानाचं. आणि म्हणून देव जगात नटलाय तरी आम्हाला देव दिसत नाही, हे जगत रूपानं दिसतं. काच फुटलेली नाही आहे, केसामुळं फुटलेली वाटते. केस वडून काढला, आता काच अखंडच आहे, पहिली अखंडच आहे, केसामुळं तडकलेली वाटते. तुम्ही आम्ही देवच आहोत पण जीव वाटतो का? अहंकाराचा पडदा आड आलाय त्या केसासारखा. केस वडून काढला, काच अखंडच आहे, अहंकाराचा पडदा वडून काढला. तुम्ही देवच आहात, तुम्ही देवच आहात, पण जीव का दिसता? अहंकाराचा पडदा आलाय म्हणून. आणि म्हणून परमार्थ करताना आम्हाला एकच करायचंय, या अहंकाराला मारायचं. म्हणून ज्ञानोबा बोलतात, ते तर अडबावया आले देहवैरी धोपटिले, तया माझी पहिले देह अहंकारो. तुम्ही देव बनायला चाललेत ना, मग तुम्हाला कुणीतरी आडवं येत आहे तर तो आहे अहंकार. आधी याला धोपटा, आधी याला मारा, याला आधी शरीरातून बाहेर काढा. खाली उरलेला देवच आहे आणि तुम्हीच देव आहेत. ज्ञानोबांनी 7व्या अध्यायात एक सुंदर रूपक केलंय. माऊली बोलले की अहंकार हा तुमचा आमचा सगळ्यांचा नवरा आहे आणि आम्ही अहंकाराच्या बायका आहेत. अहंकार तनुसी वालभ पडिले, नरावराची होई 7वा अध्याय. अहंकार तनुसी वालभ पडिले, वालभ म्हणजे नवरा, तनु म्हणजे शरीर. आमच्या शरीराचं अहंकारासोबत लग्न झालंय. आम्ही गडी असलो तरीही अहंकार आमचा नवरा आहे आणि आम्ही अहंकाराच्या बायका आहेत. गडी असलो तरीही, फक्त बायकाच अहंकाराच्या बायका आहेत असं नाही, आम्ही गडी असलो तरीही अहंकाराच्या बायका आहेत. अहंकार आमचा नवरा आणि आम्ही अहंकाराच्या बायका आहेत. अहंकार तनुसी वालभ पडिले, अहंकारानं शरीरासोबत लग्न केले. आता अहंकार आणि शरीर या दोन्ही नवरा बायकोपासून एक मुलगी जन्माला आली, तिचं नाव इच्छा. ते तर एक कुमारिका झाली, ते इच्छा तारुण्याच्या भरा आली, मग द्वेषेशी मांडली वराडिक. बघा, अहंकार रूपी नवरा आणि शरीर रूपी बायको या दोघा नवरा बायकोपासून एक मुलगी जन्माला आली, तिचं नाव इच्छा. ते तर कुमारिका झाली, ते तारुण्याच्या भरा आली. ते तर इच्छा कुमारी झाली, ते तारुण्याच्या भरा आली, मग द्वेषेशी मांडली वराडी. अहंकार आणि शरीर या दोघा नवरा बायकोपासून इच्छा नावाची मुलगी जन्माला आली. आता ती मोठी झाली, तरुणपणात आली, मग तिचं लग्न जमलं. कुणासोबत? द्वेषेशी मांडली वराडी. वराडीक म्हणजे लग्न, लग्न जमले पण कुणासोबत? द्वेषासोबत. इच्छेचं लग्न द्वेषासोबत केलं. मग या इच्छेला आणि द्वेषाला या दोघा नवरा बायकोला 2 लेकरं झाले. तर या दोघास्तव जन्माला द्वंद्व मोह झाला, तो अजय आणि वाढीला अहंकार आहे. बरोबर आहे. शरीर आणि अहंकार हे नवरा बायको आहेत. अहंकार आमचा नवरा, शरीर अहंकाराची बायको आहे. अहंकार रूपी नवरा आणि शरीर रूपी बायको या दोघांपासून इच्छा नावाची मुलगी जन्माला आली. या इच्छेचं लग्न द्वेषासोबत झालं आणि या द्वेष आणि इच्छा या नवरा बायकोला द्वंद्व आणि मोह ही 2 लेकरं झाली. आणि या 2 नातवाचा सांभाळ अजयाने केला. तो वाडी येला अजय याने. तात्पर्य ज्ञानावराला या ठिकाणी हे सांगायचं की शरीरात जेवढे काही विकार पैदा होतात त्या सगळ्याचा आजा कोण असेल तर अहंकार. शरीरातील प्रत्येक विकार अहंकाराच्या पोटी जन्म घेतो आणि अहंकार त्यांचं पालन पोषणही करतो. म्हणून त्याला आजोबा म्हटलंय. आणि म्हणून मी शब्दप्रयोग केला की देव भगवत प्राप्तीला आम्ही चाललोय,
तर आम्हाला आडवं कोण येत असेल तर हा अहंकार रूपी म्हातारा, याला आधी धोपटा म्हटले. शरीरात जेवढ्या काही विकार आहेत, जेवढे विकार, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, विषय, भोग, अमकटमक, जे जे काय असेल, या सगळ्याचा बाप जर कोण असेल किंवा आजोबा कोण असेल तर हा अहंकार, या सर्व विकाराला अहंकार जन्म देतो आणि या विकारांचं पालन पोषणही करतो. विषयाचे वावरा आणि म्हणून इतक्या वेळात मी बोललो की आम्ही भगवंत बनायला चाललोय. आणि भगवंत बनत असताना आम्हाला कुणीतरी आडवं येतंय, तो आहे अहंकार, याला धोपटा. अहंकार गेला की खाली देव उरतो आणि तुम्हीच देव बनता. तर हा अहंकार आम्ही देव बनायला चाललोय, तर नेमका आडवा कसा येतो, या एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं आणि आपल्याला थांबायचे. आम्ही देवच आहोत, पण आमच्यात अहंकार मिसळला आहे म्हणून आम्ही जीव झालो. रामनामाच्या साधनेने अहंकार जाळला की खाली देव उरतो आणि आम्हीच देव बनतो. वेगळा देव प्राप्त करण्याची गरज नाही आहे. मग देव बनायला चाललाय तर हा अहंकार आडवा येतो, याला धोपटा, याला जाळा, याला मारा, तुम्ही देव बनाल. पण देव बनत असताना आम्हाला अहंकार नेमका आडवा कसा येतो, आमची वाटमारी कशी करतो, अहंकार आम्हाला देव का बनू देत नाही, याचं उत्तर द्यायचं आणि थांबायचंय. प्रश्न काय उभा केलाय मी? आम्ही देव बनायला चाललो तर आम्ही देवच आहोत, पण अहंकाराने बट्टेबाज झालो, जीव झालो, तर अहंकार मारला की उरला देव खाली, आम्ही देवच आहोत. तर आम्हाला देव बनायला जायचं आहे. तर देव बनत असताना हा अहंकार आडवा येतो आणि देव बनू देत नाही. तो कसा आडवा येतो आणि देव बनू देत नाही, यावर प्रकाश टाकायचा. आपल्या शरीरामध्ये एकूण 5 ज्ञानेंद्रिय आहेत. डोळा, नाक, कान, जीभ आणि त्वचा. डोळा, नाक, कान, जीभ आणि त्वचा हे 5 ज्ञानेंद्रिय. आणि प्रत्येक ज्ञानेंद्रियाचा आपापला एक स्वतंत्र विषय आहे. डोळ्याचा विषय रूप, नाकाचा विषय गंध, जिभेचा चव, त्वचेचा स्पर्श आणि कानाचा शब्द. उदाहरण म्हणून कानाचा विषय सांगतो आणि पुढे चलतो की आम्ही देव बनायला चाललोय तर अहंकार कसा आडवा येतो, तो का देव बनू देत नाही, कसा आडवा येतो. सगळे विषय सांगितले तर खूप वेळ लागेल. फक्त 5 मिनिटात कानाचा विषय सांगतो आणि अहंकार देव बनण्यासाठी कसा आडवा येतो आणि आपण पुढे जाऊयात. कान हा ज्ञानेंद्रिय आणि शब्द हा कानाचा विषय. शब्द 2 प्रकारचे, एक स्तुतीपर आणि एक निंदापर. नरवरा बोलले, देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती, ते तर द्वेष उपजती श्रवणाद्वारे. शब्द हा कानाचा विषय. शब्द 2 प्रकारचे, एक स्तुतीपर आणि एक निंदापर. स्तुतीपर शब्द हा कानाच्या आवडीचा विषय आणि निंदापर शब्द हा कानाच्या नावडीचा विषय. कानाला स्तुती आवडते, निंदा आवडत नाही. स्तुतीपर शब्द हा कानाच्या आवडीचा विषय, निंदापर शब्द कानाच्या नावडीचा विषय. आता बघा, माझं प्रवचन संपलं की काही लोक मला फुलाच्या माळा घालतील, काही केटराच्या घालतील, काही चांगले असतात, काही उपटसोळ असतात. माझं प्रवचन संपलं की 5-50 माणसं माझ्या भोवताली येतील, मला गराडा घालतील आणि म्हणतील, डॉक्टर मोठे साहेब काय प्रवचन केलं बाबा, छान बाबा 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 बाबा. असली ज्ञानेश्वरी कधी ऐकायलाच मिळेल नाही हो. खूप दिवसापासून आम्ही कीर्तन प्रवचन ऐकतो, पण अशी ज्ञानेश्वरी असते हे आम्हाला कोणी सांगितलंच नाही आहे. ज्ञानेश्वरी अशी बी असू शकते. वा 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 वा, सप्ताह सफल झालं बाबा, आमचा आनंद झाला बाबा. असं प्रवचन कधी ऐकलंच नाही, अशी माझी स्तुती कराल. स्तुती माणसाला प्रिय आहे. स्तुती ऐकली की डॉक्टर फुगला, डॉक्टर फुगला, फुगला काय, फुटलाच, फुटलाच. स्तुती माणसाला प्रिय आहे.
तुम्हाला समोरच्या माणसाकडून काही मतलब साधायचा असेल तर त्याची स्तुती करा, वाहवा करा, काम झालं. मी डोळ्याचा डॉक्टर आहे, डॉक्टर भागवत मोठे नेत्रतज्ञ बीड, मी डोळ्याचा डॉक्टर आहे. तुमच्यापाशी भले पैसे आहेत, पण तुम्हाला मला गंडवायचे, माझ्याकडून फुकट डोळे तपासून घ्यायचे. नुसतं माझी भेट झाली कुठे की म्हणायचं, काय मोठे साहेब तुम्ही प्रवचन करता छान, काय मोठे साहेब तुम्ही बोलता आबा बाबा 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 बाबा, नुसतं म्हणायचं आबा बाबा 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 बाबा. मी बळबळतो. स्तुती माणसाला प्रिय आहे. स्तुती ऐकण्यासाठी मेलेला माणूसही उठून बसेल आणि पुन्हा मरेल, इतकी माणसाला स्तुती प्रिय आहे. तुम्हाला जर एखाद्या माणसाच्या घरी एखादा भिकारी आहे, दारात गेला भीक मागायला, आणि बाई भीक वाढायला आली आहे, चतकोरच भाकरी आणली, पण बाईच्या कडेवर लेकरू आहे. त्या भिकाऱ्याने एक आयडिया करायची, मावशी काय छान लेकरू आहे, नजर थांबत नाही, काय छान लेकरू आहे. बाई त्याला म्हणते थांब, ती बा चतकोर आण म्हणते माघारी, तू आज चल तुला मी जेव घालते. ती बाई चतकोर नाही जेव घालते. बाईला आपल्यापेक्षा आपल्या लेकराची स्तुती जास्त प्रिय असते. मनुष्य स्तुतीप्रिय, माणसाला स्तुती आवडते. तुम्ही माझी स्तुती केली, डॉक्टर मोठे साहेब काय प्रवचन केलं छान, आम्हाला फार आवडलं, मला गुदगुल्या होतील, मला गुदगुल्या होतील, वाह, मला ज्ञानेश्वर सांगतायत या भूषणात मी येईल, मला गुदगुल्या होतील, मी फुगेल. स्तुती माणसाला प्रिय आहे. मी लगेच त्या माणसाच्या गळ्यात हात टाकेल. आपलं नाव काय? ते म्हणतात अच्युतराव रेडे. आपलं नाव काय? अच्युतराव रेडे. कुठले? खडकी देवळ्याचे. काय करता? मी बी कीर्तनकार प्रवचनकार आहे. किती लेकर बाळ आहेत, शेती किती आहे, कापूस किती लावला आहे, किती कापूस झाला आहे, काय चाललं आहे, अमकं डमकं मी सगळी चौकशी करेल. प्रसंगी त्यांचे डोळे फुकट तपासेल, कब्बर चहा पाजेल आणि वाटं लावेल. या सगळ्या प्रक्रियेतून सद्वर्तन घडलं आणि पुण्य जन्माला आलं. समीकरण लक्षात घ्या. माझं प्रवचन संपलंय, माझी स्तुती केली. स्तुती माणसाला प्रिय आहे. स्तुतीमुळं किंवा कानाचा विषय भोगल्यामुळं, कुठलाही इंद्रियाचा विषय भोगला की शरीरात राग द्वेष निर्माण होतात. राग द्वेष. राग म्हणजे प्रीती प्रेम आणि द्वेष म्हणजे तिटकारा. आणि रागद्वेष माणसाला संसार बंधनात बांधतात. स्तुती केली, मला समोरच्या माणसाबद्दल राग अर्थात प्रीती प्रेम निर्माण झालं. मी रेडे महाराजाला चिटकेल. स्तुती केली, मला त्यांच्याबद्दल राग निर्माण झाला. राग म्हणजे प्रेम प्रीती. मी गळ्यात हात टाकेल, त्यांची चौकशी करेल, जेव्हा जेव्हा येतील तेव्हा डोळे फुकट तपासेल. काय केलं? मी सत्कर्म केलं, त्यातून जन्माला काय आलं? पुण्य. हां, आणि हेच पुण्य संसारात बांधतं, भोगावं लागतं. अगा कर्मे जे वरावे तर ती सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावा यावे द्या आहे का. तुमच्या हातून पुण्य घडलं रे घडलं की त्याचा भोग द्यावा लागतो, ते जर शिल्लक राहिलं तर. शब्द दोन प्रकारचे, एक स्तुतीपर एक निंदापर. स्तुतीपर शब्द कानाच्या आवडीचा विषय, निंदापर शब्द कानाच्या नावडीचा विषय. माझी स्तुती केली, मी प्रसन्न झालो, तुमच्याशी मी सद्वर्तन केलं. स्तुतीमधून राग, रागातून सद्वर्तन, सद्वर्तनातून पुण्य, पुण्यातून संसार बंधन. आता काही उपटसूळ असतात, खटाळ असतात, काही केलं देखत बी नाही, मुद्दाम माकड चेष्टा करतात. दहानी फुलाच्या माळा घातला, एखादं केटराची माळा घालतं. जवळ येतं, काय डॉक्टर साहेब येईना ना जायना, टिंब टिंब, ज्याचा धंदा त्यांनीच करावा, कशाला या नादाला लागले. ती डॉक्टरकीच करावी, डोळे तपासावेत, हे काय तुमचा धंदा आहे का? तुम्हाला ज्ञानेश्वर सांगता येत नाही, तुमचं प्रवचन काही धड झालं नाही. येईना ना जायना, टिंब टिंब, कशाला आले आमच्या गावाला? तुम्हाला काहीच येत नाही, तुमचं प्रवचन काहीच धड झालं नाही. माझा चेहरा खरखर उतरेल. सगळ्याला आवडलं, तुलाच कसं आवडलं नाही? त्यांनी माझी निंदा केली, माझी तळपायाची आग मस्तकाला जाईल आणि तात्काळ मला त्याच्याबद्दल द्वेष निर्माण होईल. ज्यांनी माझी स्तुती केली त्याच्याबद्दल राग अर्थात प्रेम निर्माण झालं. ज्यांनी माझी निंदा केली त्याच्याबद्दल द्वेष, तात्काळ द्वेष. आणि द्वेष क्रोधाला जन्म देतो. क्रोधातून सारासार विचार नाहीसा होतो. सारासार विचार नाहीसा झाला की बुद्धी भ्रष्ट होते.
बुद्धी नाश पावते आणि बुद्धीचा नाश झाला की तुमच्या हातून दुष्कर्म घडतं, गैरवर्तन घडतं. प्रसंगी त्या माणसाला मी एखादा ठोका टाकेल, 4 शिव्या घालील आणि म्हणजे भडव्या सगळ्याला आवडलं, तुलाच का नाही रे आवडलं, माझ्या हातून दुष्कृत्य घडेल आणि पापाचा जन्म होईल. आणि पाप जन्माला आलं की ते संसारात बांधणारच, त्याचा भोग द्यावाच लागतो. ध्यायेतो विषयान पुसा संगस्तेषु जायते, संगात संजयाते कामा, कामात क्रोधोभी जायते, क्रोधात भवती सम्मोहा, सम्मोहात बुद्धी स्मृतिवंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यते. हे समीकरण समजावून घ्या. अहंकार आम्हाला संसारात कसा बांधतो. अच्युत महाराजांनी माझी निंदा केली आहे. डॉक्टर साहेब मीच तुम्हाला बोलवलं पण तुम्हाला काही येत नाही हो, तुमची तारीख मी घेतली पण तुम्हाला प्रवचनच करता येत नाही, पुढच्या वर्षी मी बोलवणार नाही आहे, तुम्हाला काहीच धड येत बोलता येत नाही, तुम्हाला प्रवचनच येत नाही. माझी निंदा केली. माझा अहंकार आतून डुसणी मारतो, अहंकार डुसणी मारतो. डॉक्टर मोठे बघ ओट, अच्युत महाराज तुझी निंदा करायलेत, तुला वाईट बोलायलेत ओट. अहंकारातून डुसणी मारतो आणि मला कानाचा विषय भोगायला होतो. आणि मी कानाचा विषय भोगतो. कानाचा विषय 2 शब्द, स्तुतीपर आणि निंदापर. मी कानाचा विषय भोगतो. आतून अहंकार डुसणी मारतो, बघ तुझी निंदा केली. मी तात्काळ विषय भोगतो कानाचा. ते निंदा मला आवडत नाही. मला तात्काळ अच्युत महाराजाबद्दल माझी निंदा केल्यामुळे द्वेष निर्माण होतो. द्वेषातून क्रोध, क्रोधातून सारासार विचारनाश, त्यातून बुद्धिनाश, बुद्धिनाशातून गलिच्छ वर्तन, गलिच्छ वर्तनातून पापाचा जन्म. अच्युत महाराजांनी माझी स्तुती केली. स्तुतीतून राग अर्थात प्रेम, प्रेमातून सद्वर्तन, सद्वर्तनातून पुण्याचा जन्म. आणि तुमच्या जन्मात पुण्य आणि पापाचा जन्म झाला रे झाला की त्याचा भोग द्यावाच लागतो. ते भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म धरावेच लागतात. अगा कर्मे जेवरावे ते ती सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे, ते आहे का ज्ञानोबर आहे. म्हणून आम्हाला संसारात जर कोण बांधत असेल तर हे राग आणि द्वेष आहे. म्हणून ज्ञानोबर आहे बोलले, हे राग द्वेष जर निमाले तर ब्रह्मीचे साम्राज्य आले, मग तो भोगी सुख आपले आपणाचे. राग द्वेष जर जीवनातून मावळले तर त्याच्या जीवनात ब्रह्म साम्राज्य येतं, अर्थात मोक्ष येतो. हे रागद्वेष जर निमाले तर ब्रह्मीचे साम्राज्य आले, मग तो भोगी सुख आपुले आपणाचे. म्हणून विषय हे आगवे सर्वथा म्हणून सांडावे, मग रागद्वेष स्वभावे नासतील. हे समीकरण कसं बघा. अहंकारातून विषयाचा जन्म. कान हा ज्ञानेंद्रिय, कानाचा विषय शब्द. शब्द 2 प्रकारचे, निंदापर आणि स्तुतीपर. मला स्तुती आवडली, निंदा आवडली नाही, हा विषय कुणी भोगायला लावला? अहंकारानं. अहंकारानं आतून डुसणी दिली, मोठे बाप तुझी निंदा केली. अहंकारातून डुसणी मारतो, बाप निंदा केली. मी तात्काळ विषय भोगतो आणि निंदा करणाऱ्याबद्दल मला द्वेष निर्माण होतो. द्वेषातून गलिच्छ वर्तन, द्वेषातून क्रोध आणि क्रोधातून गलिच्छ वर्तन, त्यातून पापाचा जन्म. स्तुतीतून सद्वर्तन, स्तुतीतून राग, रागातून सद्वर्तन, सद्वर्तनातून पुण्य आणि पुण्य पाप संसारात बांधतं. म्हणून बघा, अहंकारातून ज्ञानेंद्रियाचा विषयभोग, ज्ञानेंद्रियाच्या विषयभोगातून रागद्वेष, रागातून पुण्य आणि द्वेषातून पाप आणि पुण्य पापातून संसार बंधन आणि पुढे लक्ष 84-84चा फेरा. तुम्हाला कुणी बांधलं संसारात? पाप पुण्याने. पाप पुण्य कशामुळे आलं? रागद्वेषामुळं. रागद्वेष कोणामुळं? ज्ञानेंद्रियाचे विषय भोगल्यामुळं. ज्ञानेंद्रियाचा विषय कुणी भोगायला लावला? अहंकारामुळं. तुम्हाला देवप्राप्तीला कोण आडवा आलं? अहंकार. म्हणून ज्ञानोबा बोलले, ते तर आडवावया आले, दोष वैरी धोपटिले, तया माझी पहिले देह अहंकारो. याला दोपटा म्हणले आधी, याचा परशा पाडा. तुम्ही देव बनायला चाललेत ना, आडवं कोण येत असेल तर अहंकार. आणि हा जोपर्यंत हृदयात उभा आहे तोपर्यंत तुम्हाला देव बनता येणार नाही. याला मारा म्हणले. का? हा विषय भोगायला होतो. अहंकारातून ज्ञानेंद्रियाचा विषयभोग, विषयभोगातून रागद्वेष, रागद्वेषातून पुण्यपाप आणि पुण्यपापातून संसार बंधन आणि पुढे लक्ष 84चा फेरा. म्हणून आम्हाला संसारात जर कोण बांधत असेल तर प्रामुख्याने तो आहे अहंकार. भगवत प्राप्तीला निघालेत पण आडवा कोण येत असेल तो आहे अहंकार. याला आधी धोपटा. नाथ महाराज पैठणच्या वेशीमध्ये बसलेत.
आणि एक पठाण 108 वेळा नाथ महाराजाच्या अंगावर थुंकला. नाथ महाराजांना गंगा स्नान करून यावं, या पठाणानं तोपर्यंत तोंडात थुका जमा करावा पान खाऊन, आणि नाथ वेशीमध्ये आले की पचकन नाथाच्या अंगावर थुंकावं. नाथानं बरं शब्दही करू नये. नाथानं चुपचाप वापस जावं, पुन्हा गंगा स्नान करावं, परत यावं. वेशीत पठाण पान खाऊन तोंडात थुका जमा करूनच तयार होता. नाथ पुन्हा आले की पुन्हा थुकावं. नाथाने पुन्हा माघारी जावं, पुन्हा गंगा स्नान करावं, परत यावं. पठाणाने पुन्हा थुकावं, नाथाने पुन्हा परत जावं. असं 108 वेळा घडलं. नाथ एक शब्दही बोलले नाही, एक शब्दही बोलले नाही. का? अहंकार मेला होता. नाथांनी अहंकार टाकला होता. का? नाथ संत होते. अहंकार मेला तरच तुम्ही संत बनू शकता. नाथ का सहन करत होते? संत जीवन हे विषयातीत जीवन असतं, विषयाच्या पुढचं. हे विषय जया ते नाकळती, तया सुख दुःख दोन्ही न पवती, आणि गर्भवासू संगती नाही तया. ज्यांनी विषयाचा त्याग केला आहे त्याचे रागद्वेष मावळले, रागद्वेष मावळले पुण्यपाप मावळलं, पुण्यपाप मावळलं की संसार बंधन मावळलं. त्याचा जन्म मनाचा फेरा संपला, त्याचा गर्भवास संपला. ज्ञानोबा बोलतात की हे विषय जया ते नाकळती, तया सुख दुःख दोन्ही न पवती, आणि गर्भवासू संगती नाही तया. ज्यांनी विषय जिंकले, जो विषय भोगत नाही त्याचा गर्भवास संपला, अर्थात तो मुक्त झाला. मग विषय कोण भोगत नाही? तर ज्याचा अहंकार मेला आहे. नाथांचा अहंकार मेला होता, म्हणून पठाण 108 वेळा नाथांच्या अंगावर थुंकून सुद्धा नाथांना क्रोध येत नव्हता. हा अहंकार मारायचा. तुकोबराच्या मालिकेमध्ये तुम्ही जर बघत असाल, मालिका बंद झाली, तो मंबाजी एक वाक्य बोलतो, आंबेले कुटुंबाचं माझं जर वैर संपलं तर या मंबाजीच्या जगण्याला अर्थ नाही. या मंबाजीच्या जगण्याला अर्थ नाही आहे. मंबाजी जगत होता ते केवळ आणि केवळ तुकाराम महाराजाला त्रास देण्यासाठी. सळो की पळो करून सोडलं होतं तुकाराम महाराजाला मंबाजीने. जगतच होता त्रास द्यायला. पण तुकाराम महाराजाच्या तोंडात मंबाजीच्या विरोधात भ्र शब्द नाही, भ्र शब्द नाही. का? अहंकार मेलाय, अहंकार टाकलाय. विसोबा खेचरानं ज्ञानोबरायाला कमालीचा त्रास दिलाय. माधुकरी मागताना जोळीत शेण टाकले, खडे टाकलेत, जोळी फाडली आहे, मागितलेली भिक्षा मातीत सांडली आहे, वाळीत टाकले, कमालीचा त्रास दिलाय. ज्ञानोबरायाच्या मुखात एक भ्र शब्द नाही त्यांच्याबद्दल वाईट. का? अहंकार मारलाय, अहंकार मारलाय, अहंकार मेलाय. म्हणून विषय भोग नाही आहेत, विषय भोग नाहीत म्हणून रागद्वेष नाही आहेत, रागद्वेष नाहीत म्हणून पुण्यपाप नाही आहे, आणि पुण्यपाप नाही म्हणून संसार बंधन नाही आहे. ती व्यक्ती मुक्त होते. अहंकार जिवंत असेल तर तो आतून ढुसणी मारतो. मोठे वाघ, तुझी निंदा केली, वाघ याला की मोठे पेटून उठतो. आणि निंदा करणाऱ्याबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध, आणि क्रोधातून गलिच्छ वर्तन, आणि गलिच्छ वर्तनातून पाप. स्तुती केली, मला गोड लागली, त्यातून राग अर्थात प्रेम, त्यातून सद्वर्तन, त्यातून पुण्य, आणि पुण्यपापातून संसार बंधन. म्हणून आम्ही पुन्हा पुन्हा जन्मतोय, पुन्हा पुन्हा मरतोय, आम्हाला मोक्ष मिळत नाही. याचं कारण जर काय असेल तर आमच्या हृदयात अहंकार उभा आहे. अहंकार अर्थून डोसणी मारून तुम्हाला ज्ञानेंद्रियाचे विषय भोगायला होतो. त्यातून रागद्वेष, रागद्वेषातून पुण्यपाप, आणि पुण्यपापातून संसार बंधन, आणि पुन्हा 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 84 लक्ष योनीचा फेरा. आम्हाला देव भेटत नाही, आम्ही संसारात अडकतो. नाथ महाराज जर विषय भोगत असते आणि त्यांचा अहंकार मेला नसता तर पठाण एका टोल्यात आडवा केला असता, एका टोल्यात, दुसरा टोलाही लागला नसता. नाथ महाराजाच्या घरी पंक्ती बसल्या तर चरविनी तूप वाढायची, बोटकुल्याने नाही, चरविनी, चरविनी तूप पिणारे नाथ महाराज. काय ताकद असेल. जागीरदार होते, 4-5 हजार एकर जमीन होती नाथांना, जागीरदार होते. काय श्रीमंती होती. चरविनी तूप प्यायचे. एका ठोक्यात पठाण आडवा केला असता. पण 108 वेळा पान खाऊन अंगार थुकला तरी बरं शब्द नाही. का? विषय भोगत नव्हते. का? अहंकार मेलाय, अहंकार मेलाय. आणि म्हणून या सगळ्या प्रक्रियेमध्ये
या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्ही देव बनायला चाललो आहेत. तर देव बनायला जात असताना आम्हाला आडवं जर कोण येत असेल तर तो आहे अहंकार, आणि त्याला मारणं हाच परमार्थ आहे. म्हणून काही मिळवणं म्हणजे परमार्थ नव्हे, नको ते घालवणं म्हणजे परमार्थ, आणि नको ते आहे अहंकार आणि विषय वासना. का हा अहंकार विषयाला भोगायला लावतो, त्यातून रागद्वेष, रागद्वेषातून पुण्यपाप, आणि पुण्यपापातून संसार बंधन, आणि लक्ष 84 फेरा. आणि म्हणून मी जो प्रश्न उभा केला होता की आम्ही देव बनायला चाललो आहे, तर देव बनायला जात असताना हा अहंकार कसा आडवा येतो आणि आम्हाला देव बनू देत नाही, तर तीही प्रक्रिया आहे. अहंकार विषय भोगायला लावतो ज्ञानेंद्रियाचे, त्यातून रागद्वेष, त्यातून पुण्यपाप, आणि पुण्यपापातून संसार बंधन, आणि लक्ष 84 फेरा. अशा प्रकारे अहंकार आम्हाला देव बनायला जात असताना आडवा येतो. या अहंकाराला मारायचं आहे. याला कसं मारायचं आहे 5 मिनिटात सांगतो आणि थांबतो. याला मारायचं आहे, आता कसं मारायचं आहे 5 मिनिटात सांगतो आणि थांबतो. अहंकार मारायचा आहे, अहंकार जिंकायचा आहे. ज्ञानोबारायाने आणि तुकोबारायाने अहंकारला जिंकण्यासाठी 2 गोष्टी सांगितल्या. पहिली गोष्ट भगवंताचं नाम. राम म्हणता काम क्रोधाचे दहन, होय अभिमान देशोदडी. हे चरण पाठ नाही तुम्हाला? पाठ पाहिजे. माझ्या तोंडातून प्रमाण निघलं की टणकन उडी मारली पाहिजे. नाही बोला नाही, हावभाव द्या ना, हसा ना. राम म्हणता, चेहरे का म्हणून पडलेत मग? राम म्हणता काम क्रोधाचे धन, प्रमाण कशाला देतात? माझ्या तोंडातून ओवी निघली की टणकन उडी मारावी, म्हणजे मला वाटतं तुमच्या पाठातली. राम म्हणता काम क्रोधाचे धन, होय अभिमान देशोदडी. राम नामानं अभिमान मरतो. आणि म्हणून आपलं मन हेच भगवंताचं मंदिर आहे, आणि मनरूपी मंदिरात भगवंताच्या नामाचा सहजासहजी विसर पडू न देणं म्हणजेच भगवंताची भक्ती असते. अर्जुना अवधारी, तू आपली बुद्धी सोपारी करी, सहजे आपल्या मनोमंदिरी न विसंबे माते. मन हेच मंदिर, आणि आपल्या मनरूपी मंदिरात भगवंताच्या नामाचा सहजासहजी विसर पडू न देणं म्हणजेच भक्ती. सहजे आपल्या मनोमंदिरी न विसंबे माते. रामनाम सातत्याने मनात धारण करा. अहंकार मरतो, अहंकार जळतो. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, ज्ञानोबाराय सांगतात अहंकार कसा जिंकायचा. ज्ञानोबारायांनी 18व्या अध्यायामध्ये, ज्ञानोबारायांनी 18व्या अध्यायामध्ये अर्जुनाला एक युक्ती सांगितली की अर्जुना, या जगाचे तू 2 भाग कर. थोडेसे ज्ञानोबाराय अर्थात भगवान कृष्ण रागावले आणि अर्जुनाला थोडंसं खडसावलं आहे. थोडी ज्ञानोबाराची लेखणी उंचावली या ठिकाणी, थोडीशी रागात आली लेखणी. देव बोलत आहेत, हे एक एक शिकवू काही, परी सेवके आपल्या ठाई, उरवणी एर सर्वही मी सेवे करी. ते तर जाऊन या भूत देशू, सर्वत्र नमवय नम मीची एकू, मग आश्रय अत्यंत कुल हासी माझा. ऐसेनी माते भजता, सर्व मी होता अहंता, निशेष जावनी तत्वता मीची होसी. या 3 ओव्यातून ज्ञानोबाराय संसार कसा जिंकावा हे सांगतायत. फक्त 3 ओव्यातून. पुन्हा एकदा म्हणून दाखवतो. हे एक एक शिकवू काही, परी सेवके आपल्या ठाई, उरवणी एर सर्वही मी सेवे करी. ते तर जाऊन या भूतद्वेषू, सर्वत्र नमवय नम मीची एकू, मग आश्रय अत्यंतिकुल हासी माझा. ऐसेनी माते भजता, सर्व मी होता अहंता, निशेष जावनी तत्वता मीची होसी. अर्जुना, या जगाचे 2 भाग कर. त्यातला एक भाग तू हो, आणि उरलेला दुसरा सगळा भाग देव समज. 2 भाग कर, त्यातला एक भाग तू हो आणि उरलेला देव समज. आणि जगाला देव समजून शरण जा. यानी फायदा काय होईल तर ज्ञानोबाराय म्हणले, तू जगाला देव समजून शरण गेला तर पहिली गोष्ट तुझा अहंकार गळून पडेल. नमिता मान अभिमान गळाले, म्हणून अवचिता ते मीची झाले. ऐसे निरंतर मिसळले उपासती. कुठल्या अध्यायातली होई सांगा बरं? 9व्या अध्यायातली होई. 9व्या अध्याय सगळ्याला पाठ पाहिजे. नमिता मान अभिमान गळाले, म्हणून अवचिता ते मीची झाले. तुम्ही जगाला देव समजून शरण गेले की तुमचा अभिमान गळून पडतो.
आणि जगात देव पाहणं हा विवेक आहे. सर्वत्र धरिली सोंगे येणे अवघी पांडुरंगे. जगातली प्रत्येक वस्तू म्हणजे पांडुरंगानं धरलेलं सोंग आहे. जगात एक परमात्माच नटलाय. नर नारी बाळे अवघा नारायण. जगातली प्रत्येक वस्तू म्हणजे नारायणाचं रूप आहे, पांडुरंगाचं रूप आहे, पांडुरंगानं धरलेलं सोंग आहे. आणि जगाला देव समजून जर शरण गेले तर पहिली गोष्ट काय होईल म्हणले तर तुझा अहंकार गळून पडेल. नमिता मान अभिमान गळाले म्हणून अवचिता ते मीची झाले. तुझा अहंकार गळून पडेल म्हटलं. का? जगात देव पाहणं हा विवेक आहे. आणि विवेक जागृत झाला की अहंकार मरतो, आणि विवेक दूर गेला की अहंकार पोचतो, द्विगुणित होतो. धनबराय बोलले, पथ्य देशे जरू दीपद्वेषे अंधकारू विवेक द्वेषे अहंकारू पोके जैसा. दिव्याचा द्वेष केला अंधार वाढतो, पथ्याचा द्वेष केला ताप वाढते, रोग वाढतो, आणि विवेकाचा द्वेष केला तर अहंकार वाढतो. विवेक द्वेषे अहंकार पोखे. तुमच्या जीवनात जर विवेक असेल तर जगत परमात्मा स्वरूप दिसतं, आणि अविवेक असेल तर जगत जगत रूपानं दिसेल, भेदभावानं दिसेल. म्हणून जगात देव पाहणं हा विवेक आहे. आणि विवेक जीवनात आला की अहंकार मरतो, आणि विवेक जीवनातून गेला की अहंकार वाढतो. विवेक द्वेषे अहंकार पोखे. आणि म्हणून जगात देव बघ हा विवेक आहे. विवेकानं अहंकार मरतो. माझे साक्षात्कारी सरे अहंकाराची वारी, अहंकार लोपी अवधारी द्वैत जाय. ज्ञानोबा आहे. साक्षात्कार म्हणजे पांडुरंगाने वीट सोडून तुमच्यासमोर उभं राहणं, याला साक्षात्कार म्हणत नाहीत. जगात देव नटलाय आणि जगत परमात्मा स्वरूप पाहणं हा खरा साक्षात्कार असतो. जगात एक पांडुरंगच नटलाय. हे सजीव निर्जीव चर अचर डोळ्याला दिसणारी प्रत्येक वस्तू हा देव आहे, अशी भावना ठेवून वागणं म्हणजे भगवंताचा साक्षात्कार. जगात देवच आहे, जग हाच देव, अशा भूमिकेनं देवाला शरण जाणं म्हणजे देवाचा साक्षात्कार. आणि या साक्षात्कारानं काय होतंय? माझी साक्षात्कारी सरे अहंकाराची वारी. जगात देव पाहिला म्हणजे तुम्हाला साक्षात्कार झाला आणि तुमचा अहंकार मेला. सरे अहंकाराची वारी अहंकार लोपी अवधारी द्वैत जाय. जगात देव पाहिला हा विवेक आहे. विवेकानं अहंकार मरतो, आणि अहंकार मेला की द्वैत जातं, आणि द्वैत जाणं म्हणजे देव बनणं. तुम्हाला अद्वैतात जाऊन उभं राहायचं आहे. मी डॉक्टर मोठे आणि तुम्ही ऐकणारे श्रोते, हे द्वैत आहे. पण मी डॉक्टर मोठे आणि तुम्ही डॉक्टर मोठेच, मी पांडुरंग आणि तुम्ही पांडुरंग, या भूमिकेवर आरूढ होणं म्हणजे द्वैत जाऊन अद्वैतात उभं राहणं. आणि या अद्वैतात जाण्यासाठी अहंकार मारावा लागतो. माझी साक्षात्कारी सरे अहंकाराची वारी अहंकार लोपी अवधारी द्वैत जाय. एकची गोंगडी पांगोरो हरे. असा रिस्पॉन्स आला पाहिजे. हे पाठ होतं. म्हणजे तुमची कळी खुलली की माझी खुलती. पाठात ऐकण्यातलं प्रमाण आलं की तुम्ही टवकारता. एकची गोंगडी मी तू पण जाऊ दे दोरी, मी तू पण हे द्वैत आहे. आणि एकच घोंगडी पांघरू म्हणजे जगात एक हरीच आहे. एकच घोंगडी कोणती? एकच घोंगडी पांघरू हरी. अर्थात जगात हरीच नटलाय. जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप. जगात कृष्णच नटलाय. जगत कृष्ण स्वरूप आहे, जगत परमात्मा स्वरूप आहे. अशा बोधावर आरूढ होणं म्हणजे अद्वैतात जाणं, अर्थात देव भेटणं किंवा देवपण येणं. आणि म्हणून मीठ हे पाण्यापासून निघलंय. मीठ जर पाण्याला शरण गेलं तर ते मीठ पाणीच बनतं. मीठ समुद्रापासून निघलं म्हणजे पाण्यापासून निघालंय. मीठ जर पाण्याला शरण गेलंय तर मीठ पाणीच बनून राहतं. तसं जगत परमात्म्यापासून निघालंय, आणि जगताला परमात्मा समजून जर शरण गेले तर मनातला अहंकार गळून पडतो आणि तुम्हीच परमात्मा बनता. वेगळा परमात्मा प्राप्त करण्याची गरज नसते. वाक्य पुन्हा सांगतो एकदा ऐका. मीठ हे पाण्यापासून निघाले. मीठ जर पाण्याला शरण गेलं तर ते पाणीच बनून राहतं. तसं जगत परमात्म्यापासून निघाले आणि जगताला परमात्मा समजून शरण गेले तर मनातला अहंकार गळून पडतो आणि तुम्हीच परमात्मा बनता. वेगळा परमात्मा प्राप्त करण्याची गरज नसते. आणि म्हणून देवाचा हट्ट आहे की जगत परमात्मा स्वरूप पहा, जगात देव पहा, जग हाच देव.
आणि म्हणून ज्ञानोबा बोलले, तैसे स्वलाभ लाभलेपणे मन मनपणाही धरून येणे, शिवतले जैसे लवणे आपले नीच. मीठ पाण्यापासून निघले, पाण्याला शरण गेलं, पाणीच बनतं. जगत परमात्म्यापासून निघाले, परमात्मा म्हणून जगताला शरण गेलात, अहंकार गळतो आणि तुम्हीच परमात्मा बनता. आणि म्हणून पहिली युक्ती अहंकार मारण्यासाठी, राम म्हणता काम क्रोधाचे धन, होय अभिमान देशोधडी. रामनामानं अहंकार मरतो, सतत रामनामाने अहंकार मरतो. आणि दुसरी गोष्ट, जगात देव पाहिल्याने, जगत परमात्मा स्वरूप पाहिल्याने अहंकार गळतो, अहंकार मरतो. आणि या दोन गोष्टींनी अहंकार मेला की तुम्ही देव बनता आणि देव बनून देवाच्या पुढे उभा राहता आणि देवात मिसळायला योग्य होता. पाणी बनून पाण्याला शरण जा, देव बनून देवाला शरण जा. तुमच्यातला अहंकार गळाला की तुम्ही देवच आहात, तुम्ही देव बनले. देव बनून देवापुढे उभा राहा, देव तुम्हाला मिसळून घेतो आणि तुम्हीच देव बनता. म्हणून आम्हाला परमात्मा प्राप्ती करायची किंवा आम्हाला देव प्राप्त करायचा असं बोलायचंच नाही. आम्ही परमात्मा प्राप्तीसाठी परमार्थ करतोय. मी सुरुवातीला बोललो, आम्ही परमात्मा प्राप्तीसाठी परमार्थ करतोय असं बोलतात ती माणसं मूर्ख असतात. परमात्मा प्राप्त करायचाच नसतो, तो जन्मताच प्राप्त आहे, तो जन्मताच प्राप्त आहे. मग जन्मताच प्राप्त असून आम्हाला दुरावलाय का? तो दुरावला का? आम्हाला तो मुकलाय का? तर त्याला मुकण्यासाठी आम्ही काहीतरी धरून ठेवलंय. ते धरलेलं सोडा, तो प्राप्तच आहे. नवे नवे तुम्हीच परमात्मा आहात, वेगळा परमात्मा प्राप्त करण्याची गरज नाही आहे. तुम्हीच परमात्मा आहात, तुम्हीच देव आहात. आणि इतकं मोठं आम्हाला व्हायचं परमार्थात, आम्हाला देव बनायचे आणि देव बनून देवापुढे उभं राहायचे आणि देवात मिसळायचं. आणि हा सफल परमार्थ असतो, हा परमार्थाचा शेवट असतो. आणि म्हणून ज्ञानोबा बोलले की बाबा, मला प्राप्त करण्याचा प्रयत्न करू नको, मी तुला प्राप्तच आहे, तू देवच आहेस, पण तू बट्टेबाज देव आहेस आणि परमात्मा शुद्ध देव आहे. तुझ्यातला अहंकाराचा बट्टा तू रामनामानं जाळलास की तूही शुद्ध देव बनतोस आणि खऱ्या देवात मिसळतोस. आणि म्हणून ज्ञानोबा बोलतात की देवात आणि माणसात, जीवात आणि ब्रह्मात मुळूचच ऐक्य, जीव ब्रह्म ऐक्य. तुम्ही परमात्मा हाच आहात. हो, ती विची अहम भावच आहे, ऐक्य ते आधीचे आहे. जीवात आणि परमात्म्यात मुळूचच ऐक्य. नवे नवे जीव परमात्माच आहे, तो परमात्माच आहे, पण परमात्म्यापेक्षा वेगळा का भासतो? तर जीव अहंकारात बद्ध आहे. खऱ्या देवात अहंकार नाही आणि तुमच्या आमच्यात अहंकार आहे. म्हणून आम्ही देव असूनही देव दिसत नाहीत. आम्ही हा अहंकाराचा बट्टा रामनामाने जाळला की खाली शुद्ध देव उरतो आणि आम्हीच देव बनतो. वेगळा देव प्राप्त करण्याची गरज नाही, कारण देवाचा आमच्यात मुळूचच ऐक्य आहे. आणि म्हणून ज्ञानोबा बोलले, ती विची अहम भावच आहे, ऐक्य ते आधीची आहे, हेची साच जेत होय तो अधियज्ञ मी. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्य पाहो, दोजे वांचील तो तेला हो. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी, चला कल्पतरुचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव. चंद्रमे जे अलांछन, मारते